या व्हिडिओमध्ये आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स पार्ट 3 डिस्कस करणार आहोत आणि फ्लॉवरचे खूप सारे पार्ट्स असतात, सो त्याचे वेगवेगळे पार्ट्स इझिली कसे लक्षात ठेवायचे याच्या टिप्स आणि ट्रिक्स डिस्कस करणार आहोत। सुरू करूया रिलेटेड टू फ्लॉवर। पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे एस्टिवेशन। व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट। एस्टिवेशन म्हणजे नक्की काय, तर इट इज अ मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स or tepals in a floral bud with respect to other members. So ह्याच्यामध्ये सुद्धा चार वेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंट्स ऑफ सेपल्स, पेटल्स और टेपल्स आपल्याला दिसून येतात। त्या कोणत्या कोणत्या आहेत ते वन बाय वन आपण बघूया। या एस्टिवेशनचे चार प्रकार आहेत। पहिला आहे वेल्वेट, दुसरा आहे ट्विस्टेड, तिसरा आहे इम्ब्रिकेट आणि चौथा आहे तो म्हणजे वेक्झिलरी। सेपल्स, पेटल्स किंवा टेपल्स यांना आपण अपेंडेजेस इथे म्हणूया, सोपं जाईल। सो ही जी अपेंडेजेस आहेत ती जर आपण बघितली तर त्यांचे ज्या मार्जिन्स आहेत प्रिसिडिंग किंवा त्यांच्या शेजारी प्रेझेंट असलेल्या अपेंडेजेसना जस्ट टच होत आहेत आणि देर इज नो ओव्हरलॅपिंग। सो बेसिकली व्हेन अपेंडेजेस जस्ट टच इच अदर विदाउट एनी ओव्हरलॅपिंग त्याला आपण म्हणतो वेल्वेट एस्टिवेशन। आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे कॅलोट्रोपिस। पुढे ट्विस्ट मध्ये जर बघायला आपण गेलो तर हे जे अपेंडेजेस आहेत ते प्रत्येक मार्जिनला दे आर ओव्हरलॅपिंग द अदर, शेजारी प्रेझेंट असलेले जे अपेंडेज आहे त्या अपेंडेजला त्याचं ओव्हरलॅपिंग होत आहे। सो बेसिकली द मार्जिन्स ऑफ अपेंडेजेस ओव्हरलॅप द नेक्स्ट वन अँड सो ऑन। एकाच डायरेक्शन मध्ये, नीट जर बघितलं तर एकाच डायरेक्शन मध्ये हे ओव्हरलॅपिंग आहे, उलट सुलट नाहीये, आयदर क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल। सो याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे चायना रोज, लेडीज फिंगर। लेडीज फिंगर म्हणजे कुठलं, भेंडी आणि कॉटन। तिसरा प्रकार आहे तो म्हणजे इम्ब्रिकेट। इम्ब्रिकेट मध्ये जर आपण नीट बघितलं तर नंबर 1 चा जो अपेंडेज आहे इट इज टोटली इंटरनल ऍट द कॉर्नर्स। हे दोन्ही बाजूंनी हे आजूबाजूच्या अपेंडेजेसनी ओव्हरलॅप झालेला आहे। वेरएज नंबर 2 चा जो अपेंडेज आहे तो आजूबाजूच्या अपेंडेजेसना ओव्हरलॅप करत आहे। म्हणजे वन अपेंडेज इज इंटरनल अँड वन इज एक्सटर्नल अँड अदर्स आर लाईक ट्विस्टेड। बाकीचे जर बघितले हा वाला तर हा एका ठिकाणाहून ओव्हरलॅप झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ओव्हरलॅप करत आहे। हा वाला जर अपेंडेज बघितला तर एका ठिकाणी तो ओव्हरलॅप करत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ओव्हरलॅप झालेला आहे। हा वाला अपेंडेज बघितला तर हा एका ठिकाणी ओव्हरलॅप करत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ओव्हरलॅप झालेला आहे। सो बेसिकली इम्ब्रिकेट मध्ये एक कम्प्लिटली इंटरनल असतो आणि दोन कम्प्लिटली एक्सटर्नल असतो, याला म्हणतात इम्ब्रिकेट। आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे कॅसिया अँड गुलमोहर। आणि शेवटचा जो टाइप आहे वेक्झिलरी, याची स्पेशल अरेंजमेंट आहे। हा जो सर्वात मोठा अपेंडेज आहे ज्याला आपण नंबर देऊया 1, त्याला म्हणतात स्टँडर्ड किंवा त्याला वेक्झिलम असं पण म्हणतात। आणि हा असतो लार्जेस्ट। तो ओव्हरलॅप करतोय त्याच्या आजूबाजूच्या दोन अपेंडेजेसना। ह्या उरलेले हे जे आजूबाजूचे दोन अपेंडेजेस आहेत त्यांना म्हणतात विंग्स, जे दोन आहेत। सो दिस इज 1, दिस इज 2 अँड दिस इज 3। आणि हा जो फोर्थ आहे हा बेसिकली फ्युजन ऑफ टू स्मॉलेस्ट अपेंडेजेस आहेत। these are smallest and they are called as कील किंवा त्याला कॅरिना असं पण म्हणतात, जो बोट शेप्ड आहे। ओके, आणि ह्या सगळ्या अरेंजमेंटला म्हणतात वेक्झिलरी, कारण जो वेक्झिलम असतो, स्टँडर्ड असतो, तो डॉमिनंट आहे आणि तो ओव्हरलॅप करत आहे। सो बेसिकली ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे ते म्हणजे 5 अपेंडेजेस असतात किंवा आपण पेटल्स म्हणूया, 5 पेटल्स असतात। लार्जेस्ट असतो तो असतो स्टँडर्ड, नंतर आजूबाजूचे दोन असतात ते असतात विंग्स आणि जो स्मॉलेस्ट असतो त्याला म्हणतात कील। आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे पी प्लांट किंवा बीन फ्लॉवर। हे झालं एस्टिवेशन। पुढे पार्ट्स ऑफ फ्लॉवर कडे आपण गेलो तर मेनली 4 पार्ट्स आपल्याला माहिती आहेत, कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम। सो ते आपण इंडिव्हिज्युअली बघूया की काय काय त्यांचं स्ट्रक्चर आहे। सर्वात पहिला बघूया तो म्हणजे कॅलेक्स। हा आहे आउटर मोस्ट व्हॉल। दिस इज वन ऑफ द ॲक्सेसरी व्हॉल। ह्या कॅलेक्सच्या मेंबर्सना म्हणतात सेपल्स
ते जनरली ग्रीन कलरचे असतात आणि दे हेल्प इन फोटोसिंथेसिस. जर हे सेपल्स सेपरेट असतील, एकमेकांना चिकटलेले नसतील, एकमेकांना फ्युज्ड नसतील, तर त्यांना म्हणतात पॉलीसेपॅलस. त्या कंडिशनला म्हणतात पॉलीसेपॅलस. आणि जर हे सेपल्स फ्युज्ड असतील, एकमेकांना चिकटलेले असतील, तर त्याला म्हणतात गॅमोसेपॅलस. दुसरा व्हर्ल आहे तो आहे कोरोला. इट इज अ सेकंड व्हर्ल फ्रॉम आउटसाइड आणि इट इज ऑल्सो ॲक्सेसरी व्हर्ल. कोरोलाच्या मेंबर्सना म्हणतात पेटल्स. दे आर कलरफुल किंवा कलरलेस आणि दे मेनली हेल्प इन अट्रॅक्शन ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स. आणि ऑब्व्हियसली दुसरं त्याचं फंक्शन आहे ते म्हणजे प्रोटेक्शन ऑफ इनर व्हर्ल्स. हे पेटल्स सुद्धा जर सेपरेट असतील म्हणजे फ्युज्ड नसतील, एकमेकांना चिकटलेले नसतील, तर त्याला म्हणतो आपण पॉलीपेटॅलस. आणि ते जर फ्युज्ड असतील तर त्याला आपण म्हणतो गॅमोपेटॅलस. ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. ती ट्रिक अशी आहे की जेव्हा सेपॅलस हा शब्द येईल, याचा अर्थ इट इज रिलेटेड टू सेपल्स, इट इज रिलेटेड टू कॅलिक्स. जेव्हा पॉली हा वर्ड येईल, पॉली याचा अर्थ काय? मेनी मेंबर्स. म्हणजेच काय? मेनी मेंबर्स आर सेपरेट फ्रॉम इच अदर. सो हे असं लक्षात ठेवू शकतो आपण. आणि जो उरलेला पार्ट आहे गॅमो, तो म्हणजे फ्युज्ड वन. हे लक्षात ठेवायला सोपं आहे खूप. तसंच इथे जेव्हा पॉली हा शब्द येईल, दॅट इज मेनी मेंबर्स, द मेंबर्स आर सेपरेट. आणि गॅमो हा शब्द आला तर मेंबर्स आर फ्युज्ड. आणि जेव्हा पेटॅलस हा वर्ड येईल, याचा अर्थ इट इज रिलेटेड टू पेटल्स, इट इज रिलेटेड टू कोरोला. हे लक्षात ठेवणं इतकं सोपं आहे. पुढे जाऊया आपण. इथे अँड्रोशियमचे मार्किंग्स तुम्ही करून घेऊ शकता. आता अँड्रोशियमशी रिलेटेड काय इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते आपण बघून घेऊया. अँड्रोशियम हा जो आहे इज द थर्ड व्हर्ल फ्रॉम आउटसाइड. इट इज वन ऑफ द इसेन्शियल व्हर्ल किंवा इसेन्शियल ऑर्गन and it is a male part of flower. Androeciumच्या मेंबर्सना म्हणतात stamen. This particular stamen is made up of 3 parts, that is filament, connective आणि main anther किंवा याला anther lobe असं पण म्हणतात. हा anther जो आहे हा जनरली बायलोब्ड असतो किंवा युनिलोब्ड असतो. युनिलोब्ड म्हणजे only one chamber is present आणि बायलोब्ड म्हणजे 2 चेंबर्स आर प्रेझेंट. आणि ह्या प्रत्येक लोब मध्ये 2 पोलन सॅक्स प्रेझेंट असतात, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. सो बायलोब मध्ये 4 पोलन सॅक्स, कारण प्रत्येकामध्ये 2, सो 2 लोब मध्ये 4 पोलन सॅक्स प्रेझेंट असतात. इथे पोलन ग्रेन्स तयार होतात. आता या अँड्रोशियमशी रिलेटेड आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स बघूया. स्टॅमिनोड याचा अर्थ असा होतो स्टराईल स्टॅमिन. सो इट इज इनफर्टाईल आणि इट does not produce any pollen grain. Pollen grains are not produced in the stamens. म्हणजे स्ट्रक्चर जरी असलं तरी सुद्धा मेन जो मेल गॅमेट आहे, पोलन ग्रेन आहे, तो तयार होत नाही. सो इट इज अ स्टराईल स्टॅमिन. त्याच्यानंतर एपिपेटालस. एपिपेटालस याचा अर्थ पेटल इथे घेतला म्हणजे याचा अर्थ काय होतो? इट इज समथिंग रिलेटेड टू पेटल. सो व्हेन स्टॅमेन इज फ्युज्ड विथ पेटल, इट इज कॉल्ड एज एपिपेटालस. याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ब्रिंजल. त्याच्यानंतर एपिफाइलस. इथे फाइलस याचा अर्थ होतो ते म्हणजे पेरियांथ. सो व्हेन द स्टॅमेन इज फ्युज्ड विथ पेरियांथ किंवा टेपल्स बेसिकली, इट इज कॉल्ड एज एपिफाइलस. आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे लिली प्लांट किंवा लिली फ्लॉवर. जेव्हा हे स्टॅमेन्स असतात, हे स्टॅमेन्स जेव्हा फ्री असतात, दे आर नॉट फ्युज्ड विथ एनिथिंग, देन इट इज कॉल्ड एज पॉलीअँड्रस. अँड्रस रिप्रेझेंट्स अँड्रोशियम म्हणजेच कोण? स्टॅमेन्स. आणि पॉली म्हणजे मगाशी आपण बघितलं मल्टिपल मेंबर्स. सो दे आर फ्री, द स्टॅमेन्स आर फ्री. त्याच्यानंतरची कंडिशन अशी आहे की जेव्हा सगळे स्टॅमेन्स असतात ते एक सिंगल बंडल तयार करतात आणि दे आर फ्युज्ड टू ईच अदर टू फॉर्म अ सिंगल बंडल. त्याला म्हणतात मोनो ॲडल्फस. ॲडल्फस रिप्रेझेंट्स द अँड्रोशियम आणि मोनो म्हणजे सिंगल बंडल. आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे चायना रोज. जेव्हा हे जे स्टॅमेन्स आहेत
हे स्टॅमेन्स दोन बंडल्स मध्ये डिवाइड होतात. फ्युज्ड असतात पण ते दोन बंडल्स मध्ये डिवाइडेड असतात. इट इज कॉल्ड एज डायॲडल्फस. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे पी प्लांट. आणि जेव्हा स्टॅमेन्स असतात ते फ्युज्ड असतात पण ते मल्टिपल बंडल्स बनवतात. दॅट इज मेनी बंडल्स आर फॉर्म्ड, लाईक दे आर फ्युज्ड इन मेनी बंडल्स. दे आर कॉल्ड एज पॉलीॲडल्फस. आणि याचं एक्झाम्पल आहे सायट्रिक प्लांट किंवा सिट्रस. आणि काही काही फ्लॉवर्स असे पण असतात ज्यांच्यामध्ये एकाच फ्लॉवर मध्ये स्टॅमेन्सची जी लेंथ असते ती डिफरंट असते. सो व्हेरिएशन इन लेंथ इज सीन. आणि अशा फ्लॉवरचं एक्झाम्पल म्हणजे साल्विया, मस्टर्ड. रेफरन्ससाठी ही डायग्राम तुम्ही बघू शकता. पुढे जाऊया ते म्हणजे गायनोशियम. सो गायनोशियम जो आहे तो आहे इनरमोस्ट वॉल आणि इट इज अ इसेन्शियल ऑर्गन. इट इज अ फिमेल पार्ट. या गायनोशियमच्या मेंबर्सना म्हणतात कार्पेल्स किंवा त्याला पिस्टिल्स असं पण म्हणतात. हा कार्पेल हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड असतो. तो म्हणजे ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. या गायनोशियमशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आणि ही टर्म्स कोणत्या आहेत ते बघूया आपण. ही जर कार्पेल्स असतील, ही कार्पेल्स जर फ्री असतील आणि ते एकमेकांना फ्युज्ड नसतील, देन इट इज कॉल्ड एज ॲपोकार्पस. ॲपो याचा अर्थ विदाउट, सो नो फ्युजन. आणि याचं एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे लोटस प्लांट आणि रोज. आणि सिनकार्पस म्हणजे जर कार्पेल्स असतील ती फ्युज्ड असतील, देन इट इज कॉल्ड एज सिनकार्पस. आणि याचं एक्झाम्पल आहे मस्टर्ड, टोमॅटो. पुढचा पार्ट आहे प्लॅसेंटेशन. प्लॅसेंटेशन म्हणजे नक्की काय, तर दिस इज द अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स विदिन द ओव्हरी अँड इट इज नथिंग बट द प्लॅसेंटेशन. त्याचे 5 प्रकार असतात. कोणते 5 आहेत ते आपण बघूया. हे 5 प्रकार आहेत प्लॅसेंटेशनचे: मार्जिनल, एक्झाईल, परायटल, फ्री सेंट्रल आणि बेसल. पहिली डायग्राम जर आपण बघितली तर दिस इज अ मार्जिनल प्लॅसेंटेशनची डायग्राम. याच्यामध्ये काय होतं, ओव्ह्यूल्स जे असतात ते एका साईडच्या रिजवर ग्रो होतात आणि 2 रोज तयार करतात. सो इट इज कॉल्ड एज मार्जिनल प्लॅसेंटेशन. ओव्ह्यूल्स ग्रो ऑन ridges, forms 2 rows आणि एक्झाम्पल आहे पी प्लांट. एक्झाईल प्लॅसेंटेशन मध्ये जर आपण बघितलं तर ओव्ह्यूल्स जे आहेत ते ॲक्झियल असतात. ॲक्झियल प्लॅसेंटाला अटॅच्ड असतात सेंटरला आणि एका ओव्हरीचे एकापेक्षा जास्त पार्ट्स तयार होतात. त्याला म्हणतो आपण लोक्युलार. सो द कंडिशन इज मल्टी लोक्युलार. आणि याचं एक्झाम्पल आहे चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. तिसरा प्रकार आहे परायटल. परायटल मध्ये पेरिफेरीला बेसिकली हे जे ओव्ह्यूल्स असतात ते अटॅच्ड असतात आणि जो चेंबर आहे किंवा लोक्यूल आहे तो सिंगल आहे. सो ओव्ह्यूल्स आर अटॅच्ड टू पेरिफेरी आणि लोक्यूल इज सिंगल. आणि एक्झाम्पल याचा आहे मस्टर्ड, आर्गेमॉन. चौथा प्रकार आहे तो म्हणजे फ्री सेंट्रल. सेंटरला ओव्ह्यूल्स अटॅच्ड असतात आणि दे आर फ्री फ्रॉम एनिथिंग आणि देर आर नो सेप्टा प्रेझेंट. नो सेप्टा, नो वॉल्स आर प्रेझेंट. सो ओव्ह्यूल्स अटॅच्ड असतात ऑन सेंट्रल ॲक्सिस. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, डायॅन्थस, प्राइम रोज. आणि 5वा प्रकार आहे तो म्हणजे आहे बेसल. याच्यामध्ये बेसला एक सिंगल ओव्ह्यूल असतं आणि इट इज द प्लॅसेंटा इज अटॅच्ड टू द बेस. याचं एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर आणि मॅरीगोल्ड. पुढचा जो व्हिडिओ असेल तो शेवटचा पार्ट ऑफ मॉर्फॉलॉजी ऑफ प्लांट असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रूट आणि सीड बद्दल डिस्कस करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला याच्यासारखे दुसऱ्या व्हिडिओज, आधीचे जे काही व्हिडिओ झालेले आहेत त्या व्हिडिओजना पण ऍक्सेस मिळेल आणि ह्याच्या पुढे मी जे काही व्हिडिओ टाकीन त्याचे सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळतील. धन्यवाद.